मंडळी, चला तर आज आपण बनवतोय वांगे बटाट्याची भाजी, झिंगे टाकून हिरव्या मिरचीची झणझणी। ही भाजी खानदेशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बनवली जाते। तर तिची प्रोसेस काय आहे मी तुम्हाला थोडक्यात सांगते। त्यासाठी आपल्याला लागणार आहे झिंगे, मसाला, जिरं, मोहरी, हळद, हिरव्या मिरच्या, मीठ, कोथिंबीर। आता आपण ठेवली कढई, कढई तापल्यावर आपण त्याच्यामध्ये टाकू तेल, तेल तापून झाल्यावर आपण त्यामध्ये टाकू तडका देण्यासाठी मोहरी, जिरं, त्यामध्ये टाकू आपण हिरव्या मिरच्या, झणझणी, तिखट। मस्त छानपैकी त्यांना एकजीव करून घेऊ। नंतर टाकू मीठ, मीठ टाकून झाल्यावर परतून घेऊ। त्यात टाकू लसूण जो कुटून घेतलेला आहे बारीक खलबत्त्यामध्ये। चांगलं कडकडून आल्यानंतर त्याच्यामध्ये जे कापलेले वांगे बटाटे आहेत ते सोडून द्यायचे आहे। वांगे बटाटे आपल्याला छानपैकी परतून घ्यायचे आहे। तेलामध्ये मस्त एकजीव होईपर्यंत त्यांना आपल्याला परतवायचे आहे। परतून झालं की थोडंसं अजून त्यामध्ये मीठ टाकायचं, जेणेकरून वरून मीठ टाकल्यानंतर ते चवीला स्वादिष्ट लागते। नंतर 5 मिनिटासाठी आपण झाकण ठेवू व कमी गॅसवर परतून घेऊ। 5 मिनिटं झाल्यानंतर मस्त छानपैकी त्याच्यामध्ये हळद टाकू आणि वापस पुन्हा परतून घेऊ। वांगे बटाटे तेलामध्ये पूर्ण एकत्र झालेले दिसते। मग त्यात टाकू आपण पाणी, वरून घातली कोथिंबीर, भाजीला उकळी आल्यानंतर आपण जे झिंगे भाजून ठेवले ते झिंगे आपल्याला भाजीमध्ये टाकायचे आहे आणि परतून घ्यायचं आहे। पाच मिनिटं उकळी येईपर्यंत आपल्याला भाजीवर झाकण ठेवून घ्यायचं आहे। बघा तर मंडळी, छानपैकी आपली वांगे बटाट्याची झिंगे टाकून हिरव्या मिरचीची भाजी तयार आहे। चला तर मग जेवायला वाढू का ताट। गरम गरम भाजी, त्याच्यासोबत भाकर, बाजरीची भाकर, झिंग्याचा खुडा आणि हिरव्या मिरच्या। ही आहे आमच्या खानदेशातील वांगे बटाट्याची झिंगे टाकून केलेली भाजी।
कशी वाटली लाईक करा, शेअर.